मॅच चालू करायची आहे सर. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय नवखा गोलंदाज. पहिला चेंडू इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. तर बघा अपोजिट टीम स्वस्तिक 11 तुमचा 12th मॅन नाहीये इथे. हॅलो नरेन स्ट्राइक वरती आहेत, कृष्णा नॉन स्ट्राइक वरती आणि इथे मात्र आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती आहेत राज. चेक. मित्रांनो लक्षात घ्या या ठिकाणी मोरागाव 11 विरुद्ध स्वस्तिक 11 हा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू, ज्यामध्ये मोरागाव 11 हा वॉर्ड क्रमांक 68चा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला स्वस्तिक 11 हा वॉर्ड क्रमांक 69चा संघ आपल्याला पाहायला मिळतो. या दोन संघांदरम्यानचा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये पाहतो. आणि मित्रांनो आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे, माहीत आहे, पारितोषिकांचा वर्षाव या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. आणि आजच सकाळच्या सत्रात आपण पाहिलंय यावेळी मोठा फटका ऑन साइडला भिरकावून दिलाय. मिड विकेट झोन मध्ये पॉवर प्लेचा उपयोग केलाय. पॉवरफुल खेळ दाखवत असताना यावेळी नरेन आपल्याला पाहायला मिळतोय. माफ करा, कृष्णाच्या बॅटमधून अफलातून फटका. कोणताही खेळाडू षटकार खेचेल, जो स्टेज वरती जाईल, स्टेजच्या दिशेने जाईल, त्याला मात्र इथे तब्बल 1001 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलंय. सन्माननीय अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजयजी मानाजी कदम साहेब यांच्या माध्यमातून संघर्ष योद्धा या कार्यसम्राट चषकाचे सर्व प्रणेते ज्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण क्रीडा सोहळा तुम्हाला सर्वांच्या भेटीला येताना आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. येस सर, थँक्यू ओमकारजी. तर यावेळेस मात्र हेलिकॉप्टर फिरवलाय जरूर. मिड ऑफच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्रक्षेत्र तैनात, कॅच कंप्लीट केला गेला. व्हॉट अ कॅच यार, काय जजमेंट, काय धावलेत, काय पळालेत, चेंडूवरती काय प्रकारे नजर टिकवून ठेवली आणि त्यानंतर मात्र कमालीचा झेल टिपत असताना आपल्या टीमला खूप मोठी सफलता प्राप्त करून देत आहेत राज गोलंदाजीच्या माध्यमातून पहिल्या विकेटचं पतन. तीन चेंडूमध्ये 3 षटकार लगावलेत, यासाठी 500 रुपये. आणि त्याचबरोबर रेश्मा राजन मॅडम यांच्याकडून सलगच्या 2 षटकारांसाठी 500 रुपये आलेले आहेत. तर जय यावं आपण व्यासपीठावरती. यस आलेत जय. यस त्यांना मात्र हे पारितोषिक दिलं जाते. इव्हिनिंगला ओके, संध्याकाळी दिलं जाईल. तर जरूर आपण पाहतो की राजला मात्र मिळते सफलता. पहिले षटक हे प्रगतीपथावरती आहे आणि पहिल्या षटकामध्ये मात्र आपण पाहतो की राजने मात्र आपले जोहर दाखवलेत आणि फलंदाज मात्र बाद करत असताना मात्र आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अपेक्षित असतात या गोष्टी जेव्हा तुमचा लिडिंग गोलंदाज, जो पहिला गोलंदाज असतो, जो टीमचा सर्वाधिक इम्पॉर्टंट गोलंदाज असतो आणि त्याच्या खांद्यावरती जेव्हा टीम संपूर्णपणे विश्वास दर्शवते, त्या विश्वासाला सार्थ करत असताना जर का एखाद विकेट प्राप्त होते ना, त्यावेळेचा आनंदच निराळा असतो. लोअर फुलटा चेंडू मिड विकेटच्या दिशेने इथे मात्र हलक्या हाताने तटवला गेलाय. 1 रन जरूर मिळते आणि याचबरोबर आपण पाहतो की अजून एक धाव स्कोर कार्डवरती येते आणि याचबरोबर 5 पहिल्या षटकाचा होतो खेळ समाप्त आणि स्कोर कार्डवरती धावा मात्र अंकित केल्या गेलेल्या आहेत, त्या 8 धावा. या चला दोन्ही टीम्स इथे आलेल्या आहेत. आय थिंक मोरागाव आणि स्वस्तिक 11. तर आता आपण टॉस करतोय. हॅलो, योगेश गोरे आणि ऋतिक मांजरेकर यांनी टॉस उडवण्यासाठी यायचं इकडे. युवासेना विभागाधिकारी ऋतिक मांजरेकर आणि युवासेना सहसचिव योगेश गोरे या दोघांनी टॉस उडवण्यासाठी. ICL वर्सेस द्वारकादेश. ICL 69 आणि द्वारकादेश 67 चालू असलेली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की मोरागाव वर्सेस स्वस्तिक 11 आणि गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय स्वस्तिक 11 संघाला, ज्यांनी मात्र टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
द्वारकाधीश 11 या टॉस साठी प्लीज. द्वारकाधीश तसेच रेश्मा राजन यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी सुद्धा टॉस उडवण्यासाठी यायचे आहे. रेश्मा राजन. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की पाहुणे मंडळी मात्र प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येत आहेत टॉससाठी आणि या सर्व पाहुणे मंडळींच्या शुभ हस्ते मात्र आपण टॉस जरूर करणार आहोत. त्याचबरोबर आपण पाहतोय की आमची पदाधिकारी देखील उपस्थित असतील आणि मैदानाच्या आतमध्ये जातोय. पुन्हा एकदा सेकंड गोलंदाज सागर मात्र गोलंदाजी करतायत. तर बघा बॅटिंग करणारी टीम अर्थात मोरागाव 11 यांच्यासाठी मात्र एक सुवर्ण संधी असणार आहे. योगेशजी मोरे साहेब यांच्याकडून योगेशजी गोरे साहेब यांच्याकडून मात्र प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. येस येस. काय बात आहे. आता मात्र द्वारकाधीश राम कोहली लवकर यायचं आहे. तुमच्यासाठी मॅच थांबणार नाही. टॉस उडवायचं आहे. कॅप्टनला पाठवायचं फक्त. कॅप्टन कोण आहे? हे राम तू आहे ना? कॅप्टन आहे ना? येस सर. हां 1 मिनिट थांबायचं आहे. 1 मिनिट थांबायचं आहे. ओव्हर ब्रेक मध्ये घ्यायचं आहे. फोटो सेशन करायचं आहे. तर जरूर जाऊयात. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने गोलंदाज सागर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र आपण पाहतोय फिरकीचं अस्त्र वापरलं गेलंय. टप्पा पडल्याचा चेंडू हलकासा बाहेर निघतोय. एक लेग कट करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. काय चेंडू होता. टप्पा पडला तर काय दिशा बदलतोय आणि सागर ज्या गतीने धावत येतात ज्या पळत येत आहेत अपेक्षित नव्हतं की अशा प्रकारे चेंडू ते कट करतील. देखणी गोलंदाजी जागा भरून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट झालेत. बॅक टू बॅक आपण पाहतो की फलंदाजांना बांधून ठेवलं जाते. तर 1 रन जरूर मिळते. भावेश स्ट्राईक वरती. सागर मात्र गोलंदाजी करतायत. थोडंसं शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुल केलाय जरूर. ऑन साइडला चेंडू येतोय आणि इथे मात्र 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. मोठे फटके पाहायला मिळत नाहीयेत. सिंगल डबल वरती मात्र इथे सातत्याने फोकस केला जातोय आणि निश्चित स्वरूपाने याच्या मागचं खरं कारण काय असेल तर ती म्हणजे अचूक टप्प्यांवरती केलेली नियंत्रित ही गोलंदाजी. संधी देऊ पाहत नाहीयेत. पहिल्या षटकामध्ये एक मोठा फटका वगळला तर आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा मोठा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. बघा शेवटचा बॉल असेल या षटकातला आणि सामना करतील ते मात्र भावेश. लोअर फुटा चेंडू होता. कन्वर्ट करायचा होता परंतु नीटचा समजू शकले नाहीयेत. पायावरती चेंडू जरूर आदळतोय. अपील केली गेली होती पंचांकडे परंतु पंचांनी मात्र ही दाद फेटाळली आहे. लेग बाईटच्या माध्यमातून मिळत आहेत 2 धावा. षटकाचा होतोय खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्डवरती गणेश आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत. स्कोर जाऊन थांबलाय 15च्या घरामध्ये. 15 रन लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. चेक. युवा सेनेचे सर्वच कार्यकर्ते आपण पाहतोय. आमच्या महिला कार्यकर्त्या रेश्मा राजन राम स्वतः शाखा प्रमुख त्यांच्यासोबतच आपण पाहतोय विभाग अधिकारी ऋतिकजी मांजरेकर यांच्या माध्यमातून नुकताच नाणेफेकीचा कौल देखील ते पार पाडला गेलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि मित्रांनो 15 धावा फलकावरती जरूर पाहायला मिळतात. हा सामना मात्र रंगतदार स्थितीत जरूर पाहायला मिळेल. एक बाजूला मोरागाव या परिसरातील या वॉर्डमधील एक संघ काल आपण पाहिला रोया पाक 11 संघ. निश्चितच या संघाच्या आशा या काल निराशामध्ये परावर्तित होताना आपल्याला पाहायला मिळाला. अंबोली वर्षच्या विरोधात सामना गमावताना आपण पाहिले परंतु यावेळी मोरागावकरांसाठी मात्र अजून एक संधी असणार आहे. त्यांचा दुसरा संघ मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात झाली आहे आणि वैयक्तिक कोट्यातील पहिले तर सांघिक तिसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय नयन यांना. नयनने मात्र पहिला चेंडू योग्य रीतीने हाताळला. डॉट बॉल जरूर येतोय. स्ट्राईक वरती आपण पाहतोय फलंदाज किरण कृष्णा नरेन स्ट्राईक वरती आहेत आणि नयन गोलंदाजी करतात. नयनने मात्र नरेनला थांबवलं. नरेन ह्या जो ओपनरच्या भूमिकेमध्ये आले होते आणि थोडेसे शांत पाहायला मिळत आहेत. तर खेळाडूंसाठी एनर्जी ड्रिंक आहेत, खेळाडूंसाठी रेडबुल आहेत, परंतु प्रेक्षकांसाठी काय आहे
प्रेक्षकांसाठी कालपासून आपण पाहतोय की थंडगार छास तुमची वाट पाहतोय आणि तोच थंडगार छास पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या पाठीमागे आलाय. तर ज्या ज्या प्रेक्षकांना थंडगार छास प्यायचा आहे तर या आपण छास आपली वाट पाहतोय. खूप चांगली व्यवस्था इथं मात्र केली गेली आहे. प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी अतिशय शानदार व्यवस्था असेल. मैदानामध्ये कुठेही बसून आपण स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. त्याचबरोबर आपण पाहतोय की पाठीमागं खूप मोठं पॅव्हिलियन आहे, तिथे देखील बसून प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर आपण पाहतोय की अगदी काल रात्रीच्या सत्रामध्ये सर्वांनी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये ते उपस्थिती दर्शवली आणि आज हे सर्व काय पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. मोठा फटका हवेमध्ये असेल, लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे तैनात, जज करतोय कमालीचा कॅच कंप्लीट, फलंदाज बाद. देखील वॉर्मअप होईल आणि वेळ देखील थोडासा वाचेल. तर जरूर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निर्मय आलेत. प्रत्येक विकेटसाठी आता मात्र 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे मनीषजी म्हात्रे साहेबांकडून. तर बघा साखरे साहेब जे शाखा प्रमुख आहेत मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतात आणि त्यांनी जर का कॅच कंप्लीट केला तर मनीषजी म्हात्रे साहेबांकडून 1000 रुपयांचं पारितोषिक इथं मात्र आले. येस, काल आमचे शाखा प्रमुख देरे साहेब यांनी मात्र कॅच पकडली आहे आणि आज हे शाखा प्रमुख कॅच कंप्लीट करतील का? येस, निश्चित स्वरूपाने जर चेंडू त्यांच्याकडे आला तर हातामधून निसटणार नाहीये. तर जरूर आपण पाहतोय धाव फलकावरती धावसंख्या स्थिरावलेली 16 धावा. जास्त मोठे स्ट्रोक काय पाहायला मिळत नाहीयेत. मागील मॅचमध्ये ज्या प्रकारे षटकार चौकारांची बरसात आपल्याला पाहायला मिळाली जयच्या माध्यमातून, अपेक्षित होते की या मॅचमध्ये देखील त्याच प्रकारची फटकेबाजी होते की काय, परंतु गोलंदाजांनी अक्षरशः बांधून ठेवलंय. परंतु यावेळेस मिस ड्रायव्हिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती येत आहेत. कॅच जज करायचा होता परंतु अगदी समोर लँड झालाय. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. व्हेरिएशनने भरलेली गोलंदाजी केली जाते. कधी वेगवान गोलंदाजीचा मारा होतोय तर कधी व्हेरिएशनने भरलेल्या धीम्या गतीचा देखील मारा आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे प्रत्येक चेंडू काहीतरी नवीन टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये करतायत आणि हीच गोलंदाजीची चपळता ही फलंदाजांना कुठेतरी थांबवून ठेवते. 2 धावा येत आहेत. टोटल स्कोर कार्ड वरती जातोय 18. लास्ट बॉल 1 टू गो. या षटकातला शेवटचा बॉल असेल. राऊंड विकेटचा मारा करत असताना फलंदाज नरन यांच्यासाठी फाईनला शॉर्ट फाईनच्या दिशेने चेंडू येतोय. 1 रन कंप्लीट केला जातोय आणि याचबरोबर 3 षटकांचा झालाय खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा स्कोर कार्ड वरती. यानंतर टाटा कंपाऊंड शाखा क्रमांक 70 व शिवप्रभात HMPS शाखा क्रमांक 67 या दोन्ही संघाचे कर्णधारांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचे आहे. आपले राजेश नारकर साहेब ज्यांनी काल आपली जेवणाची नाश्त्याची पूर्णपणे जबाबदारी घेतली ते उपस्थित झालेले आज मी परत त्यांना एक विनंती करतो की तुम्ही पुन्हा एकदा चार्ज घ्यायचा आहे. आज तुम्हाला आम्ही 4 तास काल तुम्ही जबाबदारी संपूर्ण योग्यरित्या पार पाडल्या त्यासाठी आज मी तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही पुन्हा ती जबाबदारी घ्या. आपले कुपन्स आलेले आहेत इकडे जेवणाचे, ते कदम साहेबांनी सांगितले की राजेश नारकर साहेबांकडे सुपूर्द करायचे आहेत. तर एक किया गाडी आहे गेटच्या अगदी समोर आणि ती किया गाडी किया नाही, मला वाटतं MG ॲक्टर आहे. राजेश नारकर सरांचीच आहे. मी राजेश नारकर सर आणि रामचंद्र पवार साहेब व योगेश गोरे यांना विनंती करतो की त्यांनी दोन्ही संघांना टी शर्ट किट प्रदान करायचं आहे. 20 रन्स या स्पर्धेचे टी शर्ट्स इथे मात्र आपण पाहतोय खेळाडूंना सुपूर्द केले जात आहेत. आदरणीय संजयजी कदम साहेब यांच्याकडून मात्र हे टी शर्ट प्रदान केले गेलेत आणि याबद्दल नक्कीच आपण त्यांचा आभार व्यक्त करत खेळाडूंपर्यंत त्या गोष्टींना पोहोचूयात. लोअर फुलटा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अलंग द कार्पेट. सागर गेले होते चेंडूवरती, खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला उचलतायत. 1 धाव कंप्लीट, दुसरीची संधी आणि 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. खराब 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 बॅकअप आपल्याला पाहायला मिळतोय. 3 धावा पूर्ण करत या चेंडूवरती 3 रन आलेत सर. येस, 3 रन आलेत. या इथे मनोज जाधव
हे सुद्धा उपस्थित झालेत ग्राहक संरक्षण कक्ष, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. खूप मोठी कार्यकारिणी आहे, खूप मोठे जबाबदार पदाधिकारी आहेत जे मात्र हळूहळू करून आपल्या व्यासपीठावरती आपली उपस्थिती दर्शवत आहेत. काल देखील जर पाहिलं तर व्यासपीठ अक्षरशः भरून आपल्याला दिसत होतं, अगदी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत, आणि अगदी रात्री देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये पाहुणे मंडळी आपल्याला पाहायला मिळालेत. म्हणजे याहून हे स्पष्ट आहे की ही स्पर्धा फक्त आणि फक्त खेळाडूंसाठी नाही आहे, तर या स्पर्धेसाठी उपस्थिती दर्शवत या तमाम पदाधिकाऱ्यांनी आपली एक मोठी उपस्थिती दर्शवत या स्पर्धेची शोभा वाढवली. जरूर आपण पाहतो की धावफलकावरती धावसंख्या सिंगलने पुढे जाते, 24 धावा पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक हे प्रगतीपथावरती आहेत आणि आतापर्यंत या षटकातील चेंडू झालेले आहेत 2 आणि 4 चेंडूचा खेळ अद्याप देखील बाकी. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला आपण पाहतोय की सातत्याने बॅटीवरती तर घेतलं जातंय, पण तो जो मनामध्ये मनसुबा आहे ना मोठे फटके खेळण्याचा, तो मनसुबा काहीसा पुरा होत नाहीये. आणि याचमुळेच की काय आपण पाहतो की फलंदाज थोडेसे बॅकफुटवरती पाहायला मिळतात. परंतु एक चांगली बाब यामध्ये अशी आहे मित्रांनो की प्रत्येक चेंडूवरती धाव ही नक्की प्राप्त केली जाते. बघा, षटकार येत नाहीयेत, चौकार येत नाहीयेत, नो डाऊट चांगली गोलंदाजी चालू आहेत, परंतु डॉट बॉल जाण्यापेक्षा सिंगल डबल येत आहेत, ही चांगली गोष्ट धावफलकासाठी. फटका खेळायचा होता सरळच्या दिशेने, नीटच्या संपर्कामध्ये येत नाहीये, एक धाव कंप्लीट केली जाते. पंचांचा इशारा अद्याप देखील येणं बाकी आहे. दुसरीसाठी कॉल, धावचित होऊ शकतो का? हो, यस, पंचांचा बोट आकाशाकडे. एक धाव लेग बाईटच्या माध्यमातून प्राप्त होते. दुसरी धाव घेत असताना मात्र धावचित होऊन फलंदाज मात्र बाद होत आहेत. विकेटचं पतन. रमेश सर, नो डाऊट गरम पाणी गाळ्यासाठी चांगलं असतं, त्याच्यात कुठलीही शंका नाहीये, परंतु जेव्हा खेळाडू रखरखत्या उन्हामधून खेळून पाणी पिण्यासाठी जातात त्यावेळेला मात्र त्यांच्यासमोर गरम पाणी आल्यानंतर थोडंसं विचार करतात. त्यामुळे विनंती असेल आमच्या स्वयंसेवकांना की ते पाण्याचे कॅन आहेत, प्रयत्न करा. सावली आहे पाठीमागे कुठेतरी सावलीत ठेवण्यासाठी, ज्यामुळे प्रेक्षक वर्ग असतील, खेळाडू वर्ग असेल, त्यांना मात्र शीतल थंड पाणी जरूर प्राप्त होईल. राईट मोर द विकेट. या षटकातील 5वा बॉल असेल. राईट मोर द विकेट. मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात, कॅच कंप्लीट. विकेटचं पतन. करावं तरी नक्की काय करावं? ज्या गोलंदाजीचा भडीमार स्वस्तिक 11 संघाने दाखवलाय, यापुढे अक्षरशः आपण पाहतोय फलंदाजांची नामुष्की झाली. एकही मोठा फटका पाहायला मिळत नाहीये. षटकार तर मी म्हणेन की आतापर्यंत दिसलाच नाहीये. एक चौकार पहिल्या षटकामधला वगळला तर बाकीच्या पूर्ण ओव्हर्समध्ये, पूर्ण चेंडूंमध्ये कुठलाही मोठा फटका आला नाहीये. चांगली गोलंदाजी राहिली, अचूक टप्प्यांवरती गोलंदाजी केली जाते. आणि ज्या ताकदीने स्वस्तिक 11 संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय ना, त्यांना माहिती आहे की ही मोठी स्पर्धा आहे, लखपती बनायची संधी मिळाली आहे. आणि ह्या नामी संधीचं सोनं जर करायचं असेल तर चांगल्या दर्जाचे, उत्तम गुणवत्तेचे गोलंदाज घेऊन आपल्याला खेळण्याचं आहे, आणि हेच काम मात्र ते करतायत. शेवटचा बॉल या सत्रातला, शेवटचा बॉल या षटकातला, शेवटचा बॉल या इनिंग मधला घेऊन येतात. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज अभिषेक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि या शेवटच्या बॉलवरती एखाद मोठा फटका खेळण्याचा जो मनसुबा आखून आलेत, तो मनसुबा पूर्ण होणार का? धाव फलकावरती धावसंख्या स्थिरावलेली 27 रन, 27 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला प्लीज लवकर 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 मित्रांनो, वेळ कमी आहे आपल्याकडे, विनंती करतो तुम्हाला. ओव्हर द विकेट, लास्ट बॉल. ऑन साइडला यावेळेस मात्र चेंडू खेचून काढलाय, 1 रन कंप्लीट केला गेलाय. दुसरीची संधी आणि 2 धावा देखील इथं पूर्ण होत आहेत. या 2 धावेने मात्र पहिल्या सत्राचा होतो खेळ समाप्त. आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण पाहतोय धावा अंकित केल्या गेलेल्या आहेत त्या 29. 30 धावांचं आव्हान जे मापक ठेवलं गेलंय, आणि या धावांचा पाठलाग केला जाणार का? परंतु तत्पूर्वी पुढची मॅच ICL 11 वर्सेस द्वारकाधीश 11. आपण सज्ज राहायचंय मित्रांनो, कारण की हा सामना कधीही संपू शकतो आणि जसा सामना संपला त्यानंतर लगेच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय.
मोरगाव 11 विरुद्ध स्वस्तिक 11 चालू सामना आणि मोरगाव 11 संघाने बॅटिंग करत असताना धाव फलकावरती अवघ्या 29 धावा अंकित केलेल्या आहेत आणि 30 धावांचं मापक आव्हान ठेवलं गेलंय स्वस्तिक 11 संघासाठी. मी प्रशांत पुजारी थोडासा ब्रेक घेतोय, मी थोडंसं थांबतोय, तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा आपल्या सर्वांचीच लाडकी हक्काची स्पर्धा अर्थातच कार्यसम्राट चषक 2025. आयोजक आहेत आमच्या सर्वांचेच लाडके युवा दमदार नेतृत्व आदरणीय संजयजी कदम साहेब. कॉमेंट्री बॉक्समध्ये होते थोडासा फेरबदल. या पुढील सामन्याच्या धावत्या वर्णनासाठी अर्थातच लाईव्ह कॉमेंट्रीसाठी या आमंत्रित करूयात आमचे साथी समालोचक मित्र अर्थात व्हॉइस ऑफ दादर ओमकारजी यांना. धन्यवाद. थँक्यू प्रशांत. मित्रांनो, नवी मुंबईचा एक गोड आवाज आपल्यासोबत आपल्या समवेत काल आज या दोन्ही दिवसांमध्ये आपण अनुभवतोय, आनंद घेतोय. परंतु पुन्हा एकदा बघणार आहोत अशा स्पर्धे ज्या स्पर्धेने तुम्हाला सर्वांना वेळ लावून सोडलाय. एक तर मुळात टेनिस बॉल क्रिकेट, ज्या टेनिस बॉल क्रिकेटने सर्व मुंबईकरांना निश्चितच वेडावून सोडलेलं पाहायला मिळतं. परंतु सध्याच्या घडीला मुंबई उपनगरामध्ये चर्चा कोणत्या गोष्टीची पाहायला मिळते, ती चर्चा पाहायला मिळते गेल्या महिनाभर कार्यसम्राट चषकाची. ही स्पर्धा यावर्षी अधिक वरच्या स्तरावरती जाताना पाहायला मिळते. ही स्पर्धा यावर्षी आपण पाहतोय वीरा देसाई रोड या मार्गावरील बृहन्मुंबई महानगरपालिकेचं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या क्रीडांगणावरती पार पाडली जाते. एक तर सुसज्ज असं क्रीडांगण, लगोलगची विकेट, त्याचसोबतच आपण पाहतोय ही स्पर्धा खेळली जाते ती दिवस रात्र स्वरूपात, डे नाईट स्वरूपातील स्पर्धा खेळवण्याचा जरूर इरादा आणि या इरादाच्या माध्यमातून आपण पाहतोय एक चांगली नामी संधी या संपूर्ण परिसरातील सर्वच होतकरू खेळाडूंना, क्रिकेटपटूंना, क्रीडा रसिकांना आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच या स्पर्धेचा आनंद घेत असताना तुम्ही आम्ही सर्वजणांनी अनेक गोष्टींचा उल्लेख केला, आपण अनेक गोष्टी पाहिल्या आहेत, काही हायलाइट्स आपल्याला जरूर पाहायला मिळतात. परंतु क्रिकेट व्यतिरिक्त देखील अनेक गोष्टी आपण पाहतोय. आज आयोजनामध्ये ही स्पर्धा एक मापदंड प्रस्थापित करताना पाहायला मिळते. मुंबईमधील एक आदर्शवत स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे जरूर पाहायला जाते. निश्चितच संजय साहेबांनी ज्या प्रकारे उल्लेख केला की पुढच्या वर्षी ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावरती देखील जाताना आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या माध्यमातून एक ना अनेक असे खेळाडू पाहायला मिळाले, असे टॅलेंट्स पाहायला मिळाले ज्या टॅलेंट्सने खऱ्या अर्थाने मुंबईचे डोर्स, मुंबईच्या संघाचे दरवाजे ठोठवलेले आपल्याला पाहायला मिळाले. अनेक यंगस्टर्स आपण पाहिलं, मगाशी आपण 15 वर्षाचा खेळाडू विराजला काल पाहिलं, आज देखील एक असा खेळाडू पाहायला मिळाला. हे यंगस्टर्स येतात त्याच्यासाठी ज्या प्रकारचा मंच इथे उपस्थित झालाय त्यावरती नक्कीच त्यांच्या टॅलेंटचा पंच आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. आणि याच माध्यमातून या परिसरातील क्रिकेट प्रेमी आणि क्रीडा रसिकांचा निखळ असं मनोरंजन या 2 दिवसांमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळालंय. रजनी क्रिकेटचा आनंद आणि या रजनी क्रिकेटच्या माध्यमातून आपण जरूर पाहणार आहोत एक अनोखा खेळ आणि एक अनोखा अनुभव या संपूर्ण परिसरातील सर्वच क्रीडा रसिकांसाठी पाहायला मिळतोय. चला दोन्ही संघाने विनंती, आपला 12th मॅन एक्स्ट्रा प्लेअर मैदानाच्या आतमध्ये कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे. पहिला चेंडू डिलिव्हर होण्यापूर्वी जर आपला खेळाडू मैदाना कॉम्बॉक्स मध्ये आला नाही तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची नोंद घ्या. मोरागाव 11 विरुद्ध स्वस्तिक 11 आपल्यासोबत मोरागाव 11 संघाचे. मोरागाव 11 संघाला थोडासा विचार करावा लागेल. या संघाचा सर्वाधिक घातक खेळाडू वल्केश हा आमच्यासोबत ॲज अ 12th मॅन म्हणून या ठिकाणी बसलाय. कदाचित मोरागाव संघाला विचार करावा लागेल रणनीतीमध्ये बराचसे काही कुठेतरी चूक झाली आहे का, कारण या संघाचा वल्केश सारखा एक डेंजरस खेळाडू हा कॉम्बॉक्स मध्ये ॲज अ 12th मॅन पाहायला मिळतो. त्यामुळेच काही स्कोर कार्ड आपल्याला तशा प्रकारचा पाहायला मिळतो ज्या ठिकाणी मोठ्या धावसंख्येची आवश्यकता होती झालेली नाहीये. दरम्यान सन्मान्य सतीशजी शेलार साहेबांचं इथे आगमन झालं. चला 12th मॅन त्वरित द्या.
यश आणि तय्यब ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाली आहे. सेकंड डिलिव्हरी यावी लॉफ्ट केला, चेंडूला ओली कव्हर्स करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. फटका तर चांगला पाहायला मिळाला. पॉवर प्लेचा उपयोग करण्याचा प्रयत्न झालाय, परंतु ती पॉवर या चेंडूच्या मागे तितक्यात चांगल्या प्रकारे झोकू शकलेली नाही. दरम्यान एका धावाचे समाधान मानावं लागेल. एका धाव्याने धावफलक जाईल तो यावी 2 या धावसंख्या होती. पहा लक्ष तितकं मोठं नाहीये, परंतु या लक्ष्याला देखील कठीण बनवू शकतात मोरागाव. गोलंदाजी मागवरती आपण नरेनला पाहतोय. या संघाचा हुकमी एक्का यावेळी निश्चितच आपण पाहतो मॅचची इनरेज घेतली, आतली कडा घेतली जाते. बाल बच्ची असं म्हणावं लागेल. काही इंचांनी ते मात्र यष्टांपासून हा चेंडू थोडासा दूरवर राहताना पाहायला मिळाला. दरम्यान आपण पाहतोय या देखील चेंडूवरती येते ती 1 धाव. 3 चेंडू हाताळलेत, अप्रतिमरित्या हाताळलेत. केवळ एक सिंगल देताना पाहायला मिळत, परंतु अर्ली ब्रेक थ्रू या ठिकाणी महत्वपूर्ण कार्य करतील टीम मोरागाव 11 या संघासाठी. ते मिळतील का याचं उत्तर देण्यासाठीचा प्रयत्न यावी पुन्हा एकदा आपण पाहतोय. फलंदाज बीट झालेत. षडम पूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूने वळण घेतला, फिरकी घेतली आणि त्यामध्ये फलंदाज कम्प्लिटली बीट होताना पहा मित्रांनो. या ठिकाणी पारितोषिका आहेत. पारितोषिकांचा वर्षाव होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. निश्चितच 3 लगातारचे षटकार, 3 लगातारचे चौकार, मेडन ओव्हर आणि विकेट हॅट्रिक यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहे. सन्माननीय सयाजी मानाजी कदम साहेबांच्या माध्यमातून मगाशी तो कारनामा केला होता जय यांनी, आणि त्या पारितोषिकाचा मानकरी देखील ठरलाय. लोअर फुलला चेंडू कव्हरच्या दिशेने आपण त्या ठिकाणी पाहतोय. पिंटो यांना कॅच कंप्लीट करू शकलेले नाहीयेत, परंतु 1 धाव रोखू शकलेले देखील नाहीयेत. ही 1 धाव जरूर येते. दरम्यान षटक किती होईल कंप्लीट? पहिल्या षटकाच्या अंतिम धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 4 धावा विदाउट एनी लॉस. गोलंदाजी वाकवरती विजय येताना आपल्याला पाहायला मिळतील मोरागाव 11 संघाच्या माध्यमातून. विजय एक उंच बुरा आणि चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. डिसेंट बॉलिंग नुकतीच झालेली MPL ची स्पर्धा, बेस्ट बॉलरचा किताब याच गोलंदाजांनी प्राप्त केला होता. तो गोलंदाज विजयला आपण पाहतोय. लेदर बॉलचा देखील चांगला अनुभव आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय यावी मोरागाव 11 संघामध्ये त्याची वर्णी लागत असताना आपण पाहतोय. समोर असणारा आहे तय्यब. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय. पहिला चेंडू शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडला इथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता. बॅकअप नव्हता कोणत्याही प्रकारे. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित फलंदाज इथे बाद होऊ शकले असते, परंतु जर आणि तर क्रिकेटमध्ये कुठेही कधीच स्थान नव्हतं. तुम्हाला जे काही करायचं ते ऑन फील्ड त्या क्षणी त्या वेळी करणं महत्वाचं आहे. ते होताना पाहायला मिळत नाही. दरम्यान येते ती सिंगल आणि पहिल्या सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतो धावफलक जाईल तो 5 या धावसंख्येवरती. मोरगाव 11 विरुद्ध स्वस्तिक 11 चालू सामना मैदानाच्या आतमध्ये. शाखा क्रमांक 68 विरुद्ध शाखा क्रमांक 69 आपल्याला पाहायला मिळतोय. 68 शाखा क्रमांक आपण पाहतोय मोरागाव 11 आणि स्वस्तिक 11 शाखा क्रमांक 69. प्रत्येक शाखा निहाय हे संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण खेळवलेले आहेत आणि त्या दरम्यानचा ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गेली 5 पर्व अशाच पद्धतीने आपण ही स्पर्धा खेळवली आहे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न यावेळी विस्टम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात, कुठलीच चूक होणार नाहीये. यावेळी मात्र विकेटचं पतन, फलंदाजी इथे होतील बाद. यश बॅक टू द पवेलियन.
आणि या विकेटसाठी विजय यांना 500 रुपयांचं पारितोषिक इथे लागू होत आहे रेश्मा राजन मॅम यांच्याकडून. पा किती 6 तर लगातार 3 षटकांसाठी आधीच पारितोषिक या ठिकाणी आपण डिक्लेअर केलं आहे. सन्मान्य संजय भाणाजी कदम साहेबांकडून 1000 रुपयांचं, मनीष म्हात्रे सरांकडून देखील 500 रुपयांचं या ठिकाणी पारितोषिक असणार आहे. सतीश षटकारांच्या हॅट्रिक साठी 5000 रुपयांचं पारितोषिक, परंतु यावेळी फ्लिक केला जातो चेंडूला. स्क्वेअर रिजन मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक येतात, तैनात आहे त्या ठिकाणी, त्वरेने येतात, चेंडूची फेक करतात. पहा, पारितोषिकांचा वर्षाव जरूर होतोय, परंतु ते पारितोषिक ज्या कार्यासाठी दिली जातात ती कार्य तितकी सोपी नाही आहेत. सतीशजी शेलार साहेब आणि मनीषजी म्हात्रे साहेब यांच्याकडून तब्बल 5000 रुपयांचं इथे पारितोषिक घोषित केलं जात आहे 3 लगातारच्या षटकारांसाठी. दर्जेदार रेश्मा राजन मॅम आपण यांना पाहिलं, काल त्यांनी 2000 रुपयांचं पारितोषिक डिक्लेअर केलं होतं, जे पारितोषिक जिंकलं देखील रुया पाक संघाने. आणि त्यांच्याच परिसरातील हा दुसरा संघ मोरागाव 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शाखा क्रमांक आपल्याला पाहायला मिळतात ते 68. यावेळी मात्र बॉलच बॅक ड्राईव्ह, अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण. ह्या अशा प्रकारचा परफॉर्मन्स झाला, प्रदर्शन आलं तर निश्चितच मोरागाव देखील या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो आणि हा सामना विजय होऊ शकतो. डीजे विकेट नंबर 2 डाऊन. शुभ असते आपण या संपूर्ण क्रीडा सोहळ्याचा उद्घाटन सोहळा पार पाडला आणि त्यांच्या माध्यमातून देखील काल MCA कडून रिव्हील करण्यात आली होती ती आकर्षक ट्रॉफी T20 स्पर्धेची, जी मुंबईची T20 लीग आहे. रोहित शर्माला ॲज अ ब्रँड अँबॅसेडर म्हणून इंट्रोड्यूस देखील केलं गेलं होतं. आणि मित्रांनो, हे देखील सांगायला अप्रतिम दर्जेदार लगातारचा दुसरा धक्का, बॅक टू बॅक सक्सेसिव्ह विकेट्स घेत असताना विजय. मित्रांनो, पारितोषिकांचा होतोय वर्षाव. या परफॉर्मन्ससाठी, या प्रदर्शनासाठी विजयला रेश्मा राजन मॅम यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक लागू होईल पुन्हा एकदा. आणि त्याचबरोबर गोरे सरांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी 500 रुपयांचं पारितोषिक. दर्जेदार दर्जेदार इथे मात्र खेळ होत असताना वड बॉलिंग आणि त्याच्यावरती तेवढंच चांगलं कॉम्प्लिमेंटरी फिल्डिंग पाहायला मिळाली. नरेनचं कौतुक करेन. सुनील आपण नरेनला मागतो, पाहतोय वेस्टांच्या मागे ज्या प्रकारे त्याने लेग स्टिकच्या बाहेर जाऊन एका हातामध्ये कॅच कंप्लीट केलाय. एक्सलंट एक्झिक्युशन आपल्याला पाहायला मिळालं. दरम्यान 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 3 गडी बाद, धाव संख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती केवळ 7 धावा. अजय येत आहेत यावेळी नवीन गोलंदाज. सोया चेंडूने सुरुवात केली. अजयचं देखील योगदान आपण त्या कॅच मध्ये पाहायला मिळालं होतं. निश्चितच या संघाचा सर्वाधिक डेंजरस खेळाडू कोण असेल तो वल्केश आहे, जो आज 12th मॅन आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये उर्वरित 11 खेळाडू देखील तेवढ्या तगड्या क्वालिटीचं पाहायला मिळतात आणि संघर्ष करताना पाहायला मिळतात. आकुटपाचा चेंडू बॅकफुटला येतात. यावेळी बॅकफुट पंच पाहायला मिळतोय. चांगला फटका, क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉलला अंडर द आईज खेळलाय. जागेवरतून खूप चांगल्या प्रकारे पोझिशन मध्ये येत असताना ही चकप्राक लगावली गेली आहे. एका धाव्याने धावफलक वधारताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल 9 या धावसंख्येवरती. लक्ष इथे मात्र केवळ 30 धावांचं होतं, परंतु ज्या प्रकारे संघर्ष केला, ज्या प्रकारे स्टार्ट केले, पॉवर प्लेला खामोश ठेवला, त्यानंतरचा विजयने कमबॅक करून दिले, विकेट्स देखील आलेत. आवश्यकता असताना या ठिकाणी ती पार्टनरशिपची टीम स्वस्तिक 11ला या सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी. यावेळी सूरज खराब चेंडू होता, त्याचा पुरेपूर उपयोग केलाय. केवळ दिशा दाखवली आहे. अपरकटच्या माध्यमातून चेंडू जाईल सर पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर. चौकार.
झोपेत पाहिलेली स्वप्न कधीच पूर्ण होत नाही मित्रांनो, परंतु ती स्वप्न मात्र नक्कीच पूर्ण होतात जी तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहत असतात. आणि या कार्यसम्राट चषकाचा सम्राट होण्याची खऱ्या अर्थाने स्वप्न प्रत्येक सहभागी खेळाडूने, प्रत्येक सहभागी संघाने पाहिले असेल, परंतु स्वप्न त्याचंच पूर्ण होणार आहे जो अथक परिश्रम आणि सातत्यपूर्ण कामगिरी मैदानाच्या आतमध्ये दाखवेल. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा सूरज जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी वन बाउन्सरचा जरूर वॉर्निंग दिली जाईल, इशारा दिला जाईल गोलंदाजाला, परंतु बॅक केला स्वतःला. पहा, याच बाउन्सरचा उपयोग, याच बंपरचा सरप्राईज डिलिव्हरीचा उपयोग करण्याचा प्रयत्न या आधीच्या चेंडूवरती झाला होता, परंतु अपेक्षित दुसरी चेंडूला मिळाली नाही, तो पेस मिळाला नाही, परंतु या चेंडूवरती येतोय, स्वतःला बॅक केलाय, रणनीतीला आणि प्लॅनिंगला देखील बॅक केलंय. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहे यावेळी, परंतु काहीही करू शकणार नाहीये. चेंडू जातोय पुन्हा एकदा बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी. ओह, दर्जेदार अप्रतिम स्वरूपाचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. या आधीच्या षटकात आपण पाहिलं तर विजयने इम्प्रेस केला आणि आता मात्र फलंदाज आपण राज इम्प्रेस करताना पाहायला मिळतो. धावसंख्या दाखल कधी 17, 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 3 गडी गमावलेत आतापर्यंत, परंतु पार्टनरशिप इथे बिल्ड होताना आणि उत्तर दिलंय. या षटकात प्रत्युत्तर देताना राज यांना आपण पाहतोय, हल्ला केलाय तो अजयच्या या गोलंदाजीवरती. यावेळी स्टेप आउट झाले, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न का नसावा. समोरच्या दिशेने जर फटका खेळला षटकाराच्या स्वरूपात आणि तो स्टेजवरती गेला तर तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय संजयजी मानाजी कदम साहेब यांच्याकडून घोषित केलंय. संपूर्ण स्पर्धेसाठी मित्रांनो हे पारितोषिक असणार आहे. त्यामुळे प्रत्येक बॅटरची इच्छा मनामध्ये नक्कीच असणार आहे समोरच्या दिशेने फटके खेळणं. आणि समोरच्या दिशेने फटके खेळणं मित्रांनो तितकी सोपी गोष्ट नाहीये. तुम्हाला फटका खेळण्यासाठी समोरच्या दिशेने तुमच्याकडे तंत्र असणं आवश्यक आहे, तुमचं प्युअर टायमिंग पाहिजे, त्याचबरोबर पॉवर देखील जोकावे लागेल. यावेळी पुन्हा एकदा तोच प्रयत्न होतोय आणि इथे मात्र समय सूचकता दाखवली आहे ती यष्टी रक्षक नरेनने. कुठली चूक करत नाहीयेत, यष्टीची इच्छा स्वरूपात इथे होतील फलंदाज बाद. राज बॅक टू द पवेलियन. वड मॅच मित्रांनो, सामना कुठे होता, कुठे आलाय, कशा प्रकारे पुढे गेलाय, या सामन्याचा निश्चितच जर उल्लेख करायचा, वर्णन करायचं झालं तर एखाद्या रोलर कोस्टर वरती बसावं आणि रोलर कोस्टर कधी खाली, कधी वर, कधी आडव्या बाजूने, कधी उजव्या बाजूला, कधी डाव्या बाजूला, अशा प्रकारचा सामना राहिलाय. पहिलं षटक राहिला दोन्ही संघांच्या बाजूने, दुसऱ्या षटकात विजयने चांगली कामगिरी केली तर या षटकात अजयच्या बऱ्याचशा धावा आल्या. नेक्स्ट ओव्हर असणार आहे शेवटचं अंतिम षटक. 6 चेंडू आणि आवश्यक असणार त्या विजयासाठी 13 धावा. 30 runs are required from last remaining 6 deliveries. That's the final over, which is a decide winner of the match. सामना कोण जिंकेल, पुढच्या फेरीत कोण जाईल, चका क्रमांक 69 की चका क्रमांक 68. आवश्यकता आहे त्या विजयासाठी 13. आणि गोलंदाजी वाकवरती गोलंदाज येतोय त्यावेळी दक्ष. कितपत दक्ष आहेत हे जरूर आपल्याला पाहावं लागेल. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला हलकासा फॉर्म बॉल, दुसरा धावायचा प्रयत्न आणि इथे मात्र फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन. हॅलो, योगेश गोरेकडून 5000 रुपये साखळे साहेबांसाठी. ओमकार सर. अप्रतिम दर्जेदार. साखळे साहेबांची एंट्री होतीये. ठीक, 5000 ही रक्कम पण काहीशी कमी वाटावी लागली. संजय सर आले निश्चितच मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही काही करा पण नॉनस्ट्रायकिंग यांच्या फलंदाजाला बाद करायचं नाहीये, ही अट प्रत्येक टीमला असेल. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मित्रांनो. 12 धावांची इथे आवश्यकता आहे. जर संजय सर स्ट्राईकला आले, त्याच्या बॅट मधून जर मोठा फटका पाहायला मिळाला तर तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक इथे गोरे साहेबांकडून जाहीर करण्यात आलेलं आहे. बरोबर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय यावी तय्यब.
संघर्ष करतोय, लढतोय, प्रयत्न करतोय, परंतु तैयबच्या बॅट मधून काही मोठा फटका येईना आणि इथे मात्र संकटात जाताना पाहायला मिळतोय, अडकताना पाहायला मिळतोय, अडचणीत पडताना पाहायला मिळतोय तो स्वस्तिक 11 हा संघ. 3 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. विजयासाठी 11 धावांची इथे असणार आहे ती आवश्यकता. कंपल्सरी चेस आणि 90च्या शतकामधील षटकारांचे बादशाह आज विकेटवरती आहेत. क्या बात आहे. 90s द गोल्डन डेज आणि तो षटकार ओल्ड इज गोल्ड पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? बॅट तर भिरकावली होती परंतु निशितच चेंडू पॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. कौतुक करेन या ठिकाणी मी टीम मोरागाव 11 संघाचा, ज्या प्रकारे कमी धावसंख्या देखील सक्सेसफुली डिफेंड करता करता आपल्याला ज्या प्रात्यक्षिकाचं या ठिकाणी प्रात्यक्षिक त्यांनी दाखवलं गोलंदाजीचं, या गोलंदाजीचं पृथक्करण करणं खऱ्या अर्थाने निश्चितच कौतुकास पात्र असणार. अशा प्रकारची गोलंदाजी राहिली आहे. कौतुक सर्वच गोलंदाजाचं असणार आहे या ठिकाणी. विजय असेल, आपण अजयला पाहिलं, दक्षला पाहिलं, त्याचबरोबर सुरुवात जी केली होती गणेश यांचे देखील कौतुक. शेवटचा चेंडू या षटकातील आणि ते लेग बिफोर विकेटच्या बिलियस आणि शेवटच्या चेंडूवरती घेतलाय तो विकेट. रेश्मा राजन मॅम यांच्याकडून या विकेट साठी देखील असतील 500 रुपयांचे पारितोषिक. अभिनंदन.